नमस्कार, माझं नाव प्रशांत इरकुल्ला आहे। सुरुवातीला मला डोळे पिवळे झाले होते आणि पोटात थोडंसं दुखत होतं। या निमित्ताने मी इमर्जन्सीमध्ये तपासणीसाठी रात्री 12 नंतर आलो होतो। तपासणी दरम्यान कळले होते की जॉइंटिस झाला प्लस थोडासा अन्ननलिकेमध्ये प्रॉब्लेम आहे। या तऱ्हेने मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो। सुरुवातीच्या 2-3 दिवसाच्या तपासणीनंतर आणि MRI केल्यानंतर डॉक्टरांना आढळून आले की माझा अन्ननलिका जो आहे तो लहानपणीपासूनच सुजलेला आहे। जसजसे माझा वय वाढत गेलेला आहे तो फुगून 5 इंचाचा झालेला आहे। तर आपल्याला एक पीपल सर्जरी नावाचं सर्जरी करून अन्ननलिका काढून कृत्रिमप्रमाणे डायरेक्ट आतडीला जोडावं लागेल। हा सर्जरीचा उपाय डॉक्टर संजय परब सरांनी दिलेले आहे। संजय परब सरांनी अतिशय व्यवस्थितपणे सर्जरी बद्दल व्यवस्थित माहिती दिली आणि सर्जरी 99% सक्सेस होतो हा विश्वासही त्यांनी दिला। त्या निमित्ताने आम्ही सर्जरीसाठी पाय पुढे केले। या निमित्ताने मी डॉक्टर संजय परब सर आणि इम्रान शेख सरांना मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। तर हॉस्पिटल पासून सगळ्या कर्मचाऱ्यांकडून मला पूर्णपणे सहकार मिळाला। नर्सिंग स्टाफ असो, वॉर्ड बॉय स्टाफ असो किंवा त्यांचे डेली कोणी ना कोणी एक मोटिवेटर म्हणून डेली आपल्याकडे येत असतात, आपले विचारपूर करत असतात, आपले आत्मबल वाढवण्यासाठी चांगले विचार सांगत असतात। हे या हॉस्पिटलचे एक अनोखं वैशिष्ट्य आहे। आणि हॉस्पिटलचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपण ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये एंट्री करतो जणू असे वाटते की आपण एका मंदिरामध्ये आलेलो आहे। आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये रूम मध्ये राहतो कंटिन्युअसली त्यांचे भजन वगैरे चालू असतात साऊंड मध्ये, असे एक प्रसन्न वातावरण या हॉस्पिटलमध्ये आहे। तरी जे कोणी जवळपास असतील त्यांना वाटेल की आपल्याला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे तर हॉस्पिटलमध्ये 100% येऊन तुम्ही सेवा घेऊ शकता। धन्यवाद।